Dear friends, I am Anil Udasi, Head of Mechanical Engineering Department, Government Polytechnic Amravati. Today we are going to start unit number 5, course Production Management and Industrial Safety. So we are going to start today unit number 5, World Class Manufacturing. So let us we see introduction first. काय होतं विद्यार्थी मित्रांनो, नवीन नवीन टेक्नॉलॉजीज दररोज काहीतरी विकसित होत आहे, डेव्हलप होत चाललेले आहे. दररोज काही ना काही रिसर्च केले जात आहे, संशोधन केले जात आहे आणि पूर्ण ग्लोबमध्ये जगामध्ये काही ना काही संशोधन होते आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी जन्मास येऊन आली आहे. दॅट वी कॉल ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ऑर वर्ल्ड क्लास मॅन्युफॅक्चरिंग. तर आता महत्वाची बाब काय आहे, पाश्चिमात्य देशात स्पेशली इन युरोपियन कंट्रीज इकडे लवकर लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ती लवकर डेव्हलप होत चाललेली आहे. पण आणि भारतात आपल्या इंडियामध्ये यायला भारतात यायला तिकडे पहिले संशोधन होतं, रिसर्च होतं युरोपियन कंट्रीजमध्ये, पाश्चिमात्य देशांमध्ये, आणि नंतर काही वर्षांनी, बऱ्याच वर्षांनी ती टेक्नॉलॉजी आपल्या देशामध्ये येते आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला तिला अजून काही वर्ष लागतात. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे पाश्चिमात्य देशांमध्ये स्पेशली इन युरोपियन कंट्रीज रिसर्च वगैरे जे असतं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट वगैरे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, न्यू टेक्नॉलॉजी, हे काही वर्षापूर्वीच झालेलं असतं आणि ते झिरपत झिरपत आपल्या देशात येतं, इंडियामध्ये, आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला तर अजून काही वर्ष लागतात. तर या मेथड्स ज्या आहे वर्ल्ड क्लास मॅन्युफॅक्चरिंगच्या, किंवा ज्याला आपण न्यू टेक्नॉलॉजीज म्हणतो, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणतो, तर दीज मेथड्स आर व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. आणि लेमॅन ज्याला म्हणतो आपण, व्यावसायिक ज्ञान नसलेली सामान्य व्यक्ती, लेमॅन मीन्स व्यावसायिक ज्ञान नसलेली सामान्य व्यक्ती, तर या लेमॅनला पण ते समजायला सोपं जातं वर्ल्ड क्लास मॅन्युफॅक्चरिंग. सो दीज टेक्निक्स जे आहे, दीज मेथड्स आहे वर्ल्ड क्लास मॅन्युफॅक्चरिंगच्या, दीज मेथड्स आर व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. आणि सामान्य जो लेमॅन असतो, ज्याला व्यावसायिक प्रोफेशनल ज्ञान वगैरे काही नाही, त्याला सुद्धा पटापट समजतात या मेथड्स. सो लेट अस वी सी first method. It is called as just in time manufacturing. It is also called as JIT. So this is the introduction. मी तुम्हाला सांगितलं आता, ही इंट्रोड्युक्शन आहे. आता पहिली मेथड पाहूया आपण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी किंवा वर्ल्ड क्लास मॅन्युफॅक्चरिंगची. इट इज कॉल्ड एज JIT, जस्ट इन टाइम मॅन्युफॅक्चरिंग. It is based on producing only the necessary units in the necessary quantity. जेवढे युनिट्स प्रोड्यूस करायचे तेवढेच केल्या जातात आणि जेवढ्या क्वांटिटीमध्ये करायचे आहे तेवढ्याच क्वांटिटीमध्ये ते उत्पादन त्याचं केलं जातं. मार्केटमध्ये जेवढी डिमांड असेल तेवढीच क्वांटिटी प्रोड्यूस केल्या जाते. सो JIT वॉज डेव्हलप इन जापान. In short, JIT means making what the market wants and when it wants. Just in time, याचा अर्थ काय? मेकिंग व्हॉट द मार्केट वॉन्ट्स अँड व्हेन इट वॉन्ट्स. ऑब्जेक्टिव्ह ऑफ JIT, जस्ट इन टाइम. तर इथे ऑब्जेक्टिव्ह दिलेले 7. थोडक्यात म्हणजे ओनली दोज प्रोडक्ट्स दॅट कस्टमर वॉन्ट्स, तेवढंच उत्पादन करायचं. परफेक्ट क्वांटिटी तेवढ्याच क्वांटिटीमध्ये करायचं. कस्टमरला जे फीचर्स पाहिजे प्रोडक्टमध्ये ते फीचर्स द्यायचे त्याला. तर हे काही ऑब्जेक्टिव्ह आहे JITचे. It is often said that JIT is a pull system and materials requirement planning, that means MRP, is a push system. तर हे पुल आणि पुश सिस्टीम काय हे पाहूया आपण आता. पहिले पाहूया बेनिफिट्स ऑफ जस्ट इन टाइम JIT. इथे काही बेनिफिट्स दिलेले आहे. मोर कॉस्ट इफिशियंट प्रोडक्शन, वेस्ट एलिमिनेशन, इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी, कंटिन्युअस क्वालिटी इम्प्रूव्हमेंट, इम्प्रूव्ह सप्लायर रिलेशनशिप, एक्सेट्रा एक्सेट्रा. ते जस्ट इन टाइम म्हणजे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे, न्यू टेक्नॉलॉजी,
JIT चे काही बेनिफिट्स दिलेले आहेत. नेक्स्ट आता इथे पाहूया आपण ए पूल टाईप मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम. या सिस्टीम मध्ये काय करतात, कच्चा माल जो असतो रॉ मटेरियल आणि कॉम्पोनंट्स हे ग्राहकाच्या डिमांडनुसार, डिमांड जी असते कस्टमरची त्याच्याप्रमाणे पुढे पुढे पाठविण्यात येतात. फुल टाइम मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम मध्ये काय असतं, रॉ मटेरियल जे आहे आणि कॉम्पोनंट जे आहे हे ग्राहकाची जी डिमांड असेल त्याप्रमाणे पुढे पुढे पाठविण्यात येतात. Material is pulled through the system when needed. ही फिगर दिलेली आहे, सोपी फिगर आहे एकदम पुल टाइप मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीमची. RM means raw material, WS means workstation, WIP means work in progress, FG means finished goods. तर थोडक्यात पुन्हा सांगतो, कच्चा माल आणि रॉ मटेरियल आणि कॉम्पोनंट्स हे ग्राहकाच्या डिमांडनुसार पुढे पुढे पाठविण्यात येतात. यामुळे काय होतं, वर्कस्टेशन WS मध्ये काय होतं, रॉ मटेरियल आणि फिनिश गुड आणि कॉम्पोनंटची गर्दी होत नाही त्या ठिकाणी. तर या फिगर वरून तुम्हाला पुल टाइप मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम समजून जाईल. पुढे जाऊया. आता पुश टाइप मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम. आता पुश टाइप मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम ही काय ट्रॅडिशनल मेथड आहे. पुश टाइप मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम याच्यात काय करतात, गरज आणि मागणी ग्राहकाकडून नसताना सुद्धा ठराविक शेड्यूल प्रमाणे उत्पादन केलं जातं. मागणी नाहीये, गरज पण नाहीये ग्राहकाची, मागणीच नाही आहे ग्राहकाची प्रोडक्टसाठी आणि गरजही नाही त्यांना, पण असं असून सुद्धा काय करतात, ठराविक शेड्यूल प्रमाणे, ठराविक अंतराने, ठराविक शेड्यूल प्रमाणे उत्पादन केलंच जातं, गरज नाहीये. फुल टाइप मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय होतं, गरज आणि मागणी जेवढी असेल तेवढंच उत्पादन केलं जात होतं आणि फीचर्स जे होते प्रॉडक्ट मध्ये कस्टमरला जे पाहिजे होते ते फीचर्स दिले जात होते. याच्यामध्ये तसं नाहीये, गरज आणि मागणी नाहीये कस्टमरची, तरी पण ठराविक शेड्यूल प्रमाणे उत्पादन केले जाते. आता उत्पादन तर केले जाते आणि मार्केट बाजारपेठेत तर मागणी नाहीये कस्टमरची. मग आता काय करायचं, उत्पादन तर केलंय, विक्री तर करावीच लागेल ना. आता फुल टाइप मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम मध्ये काय करतात, उत्पादन तर केलेलं आहे प्रॉडक्टचं, परंतु ते विक्री कशी करायची, मागणी तर नाहीये, गरज नाहीये कस्टमरला बाजारपेठेत. मग आता मार्केटिंग वरती फोकस करण्यात येतं, जाहिराती वगैरे, पब्लिसिटी वगैरे जास्त करण्यात येतं, जेणेकरून त्या प्रॉडक्टची विक्री व्हावी. इट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन पुल टाइप अँड पुश टाइप मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम. तर ही फिगर दिलेली आहे इथे पुश टाइप मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीमची. आता पुढचं एक टेक्निक आहे, न्यू मेथड आहे, ऍडव्हान्स टेक्निक कायझन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. कायझन इज द सिस्टीम ऑफ कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट इन क्वालिटी. कशामध्ये असते इम्प्रुव्हमेंट, क्वालिटीमध्ये करता येईल, टेक्नॉलॉजीमध्ये करता येईल, प्रोसेसेसमध्ये करता येईल, कंपनी कल्चरमध्ये करता येईल, प्रोडक्टिव्हिटीमध्ये करता येईल, सेफ्टीमध्ये करता येईल आणि लिडरशिपमध्ये सुद्धा करता येईल. कायझन कुठे क्रिएट करण्यात आलं, जापानमध्ये. कायझनचा अर्थ होतो कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. जापानीज वर्ड आहे. काई मीन्स स्कूल अँड झेन मीन्स विजडम. तर याच्यात काय असतं, दरवेळेस इम्प्रुव्हमेंट साठी सतत सगळे लोक झटत असतात, इंडस्ट्री मधले किंवा ऑर्गनायझेशन मधले. इम्प्रुव्हमेंट करायचं हाच ध्यास असतो सगळ्या लोकांना. प्रॉडक्ट मध्ये वगैरे, प्रोसेसेस मध्ये, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस मध्ये काही ना काही नवीन नवीन इम्प्रुव्हमेंट सतत करत राहायचं. तर याच्यात सर्वांना इन्व्हॉल्वमेंट करून घेण्यात येतं कायझन मध्ये. वर्कर्स वगैरे जे लोक असतात, मॅनेजमेंटचे असतात, सुपरवायझर जे लोक असतात, फोरमॅन, चॅरमॅन, जे काही लोक असतील सगळ्यांना याच्यात सामावून घेण्यात येतं कायझन मध्ये आणि त्यांचे सजेशन्स वगैरे मागवण्यात येतात. इम्प्रुव्हमेंट काय करायचं आणि चांगल्या सजेशन्स असतील तर त्याची एक्झिक्युशन म्हणजे अंमलबजावणी सुद्धा करण्यात येते. तर कायझन काय करतं, इट इन्व्हॉल्व्स एव्हरी एम्प्लॉई फ्रॉम अप्पर मॅनेजमेंट टू द वर्कर. तर त्यांचे सजेशन्स जे येतात, सूचना ज्या येतात आणि चांगले सजेशन्स असतील तर त्याच्यावर विचार करण्यात येतो आणि त्याची अंमलबजावणी करण्यात येते. सो कायझन इज अ कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी, निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
नेहमी इम्प्रुव्हमेंटला वाव असतो याच्यामध्ये, त्याच्यामुळे याला नाव दिलंय कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. फिगर दिलेली आहे कायझनची. कायझन मीन्स कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट, सतत इम्प्रुव्हमेंट स्कोप असतो कधी पण. म्हणतात ना, देअर इज ऑलवेज रूम व्हॅकंट ऍट द टॉप. काय अर्थ होतो? वरचा मजला नेहमी रिकामा असतो, आहे की नाही? किती पण बांधकाम करत जा, किती पण बांधकाम करत जा तुम्ही, पण टॉपचा मजला, वरचा मजला नेहमी रिकामा असतो. तसंच कायझनचं आहे, कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट तुम्हाला सतत करता येते. प्रॉडक्ट मध्ये वगैरे, प्रोसेसेस मध्ये, मॅन्युफॅक्चरिंग, सतत काहीतरी निरंतर इम्प्रुव्हमेंट करत राहायची. तर पहिलं प्लॅन आहे, नंतर डू आहे. प्लॅनिंग करायचं, प्लॅनिंग मीन्स थिंकिंग बिफोर डुईंग. विचार करायचा आपल्याला एक्झॅक्ट काय करायचंय, नंतर ती कृती करायची प्लॅनिंग प्रमाणे ठरल्यामुळे. प्लॅनिंगचा अर्थ काय? तो प्लॅनचा अर्थ थिंकिंग बिफोर डुईंग. मग ती कृती करायची, डू. त्याच्यानंतर ते जे केलं आपण प्रॉडक्ट वगैरे तयार, ते चेक करायचं, आणि मग ऍक्ट करायचं. म्हणजे तर हे पुन्हा हे सायकल कंटिन्युअस असं चालू राहील. प्लॅन, डू, चेक आणि ऍक्ट. पुढे जाऊया. कायझन प्रिन्सिपल्स. ह्युमन रिसोर्सेस आर द कंपनीज मोस्ट इम्पॉर्टंट असेट. आता मेन, मटेरियल, मशिनरी आणि मनी, 4 रिसोर्सेस असतात, आहे की नाही? 4 एम शब्द आले ना, मेन, मटेरियल, मशिनरी आणि मनी. एम पासून चालू होते सगळे 4 शब्द. परंतु याच्यातून 3 वस्तू निर्जीव आहेत, आणि मेन जो आहे तो सजीव प्राणी आहे की नाही? दीज आर द ह्युमन रिसोर्सेस, आणि ही खरी संपत्ती आहे. कोणत्याही ऑर्गनायझेशनचं ते असेट आहे. असेट मीन्स संपत्ती. कारण 3 वस्तू निर्जीव आहेत, एम, आणि एक एम जो आहे मेन, मनुष्य, हा सजीव आहे. त्याच्यामुळे खरी संपत्ती तर सगळी आहेच, 4 एम सगळी संपत्ती आहे, परंतु इम्पॉर्टंट असेट काय? ह्युमन रिसोर्सेस. इम्प्रुव्हमेंट सतत करत राहायची. कायझनचं प्रिन्सिपलच आहे, सतत इन्क्रीमेंट, छोट्या छोट्या गोष्टी अंमलात आणायच्या, ज्याच्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो, इम्प्रुव्हमेंट होऊ शकतात. कन्सिस्टन्सी पाहिजे इम्प्रुव्हमेंट मध्ये, सातत्य पाहिजे नेहमी. इम्प्रुव्हमेंट हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. इम्प्रुव्हमेंटची निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. बेनिफिट्स ऑफ कायझन. तर हे काही बेनिफिट्स दिलेले कायझनचे, काय काय फायदे होतात. आता 2 नंबरवर बेनिफिट काय दिलाय? इट हेल्प्स इन मिनिमायझिंग वेस्ट. वेस्ट म्हणजे हे जे स्क्रॅप मटेरियल जे असतं, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस करताना स्क्रॅप उलटं की नाही, तर ते वेस्ट असतं खरं म्हणजे. तर वेस्ट इज नॉट अ व्हॅल्यू ऍडेड प्रोसेस. वेस्टमुळे काही फायदा होत नाही ना, वेस्टमुळे उलट नुकसान होतं. स्क्रॅप मटेरियल वगैरे उलटं, तेवढं वाया जातं ते, आणि याच्यामुळे काय होते? वेस्ट जास्त असला तर प्रॉडक्टची किंमत मार्केटमध्ये वाढते, कस्टमर घ्यायला पाहत नाही. त्याच्यामुळे कायझनचा हा एक फार मोठा मोठा फायदा आहे. इट हेल्प्स इन मिनिमायझिंग वेस्ट. वेस्ट हे कमीत कमी राहायला पाहिजे. स्क्रॅप वगैरे मटेरियल जे आहे, चिप्स वगैरे उलटात मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसच्या वेळेस वगैरे, जे काही असेल, तर वेस्ट कमीत कमी राहायला पाहिजे. अन्यथा प्रॉडक्टची किंमत वाढेल आणि मार्केटमध्ये कस्टमर विकत घेणार नाही. तर हे बेनिफिट्स दिलेले आहे कायझनचे. पुढे जाऊया. अजून एक टेक्निक आहे, अजून एक न्यू मेथड आहे, 5S. The 5S practice is a technique used to establish and maintain quality environment in an organization. तर हे संशोधन कुठे झालं? 5S चा, जपानमध्ये. आणि एस शब्दापासून 5 शब्द चालू झालेले आहेत. पहा, एस पासून सेरी, सेटन, सेसो, सेकेस्टू, शिटसुके. तर हे 5 शब्द एस पासून सुरू झालेले आहेत. आता इंग्रजीमध्येच त्यांना तसे नावं दिले. हे जपानी शब्द आहे, सेरी, सेटन, सेसो, सेकेस्टू आणि शिटसुके. पण इंग्रजीमध्ये यांना क्रम जे आहे 5S, इंग्रजीमध्ये यांना नावं कशी देण्यात आलेली? सॉर्ट, सेट, शाईन, स्टँडर्डाइज अँड सस्टेन. एस पासूनच चालू होत आहे, पण यांना इंग्रजीमध्ये नाव दिले आहे, जापानी वर्ड्स नाही आहे. सॉर्ट, सेट, शाईन, स्टँडर्डाइज अँड सस्टेन.
सो इट इज अ 5S प्रोग्राम. ठीक आहे. आता फेज 1 वगैरे हे फेज 1, फेज 2, फेज 3, फेज 4, फेज 5 हे समजून दिलेले आहे याच्यात. फेज 1 काय सांगतो, पहिली पायरी काय आहे, अनवॉन्टेड अँड अननेसेसरीली अँड अनरिलेटेड मटेरियल्स हे काय करायचे, थ्रो ऑफ करायचे, फेकून द्यायचे. जे अनावश्यक गोष्टी आहेत, गरज ज्यांची नाही, अननेसेसरी आहे, ते सगळं फेकून द्यायचं आपण वर्कप्लेस मधून. सो धिस इज द फेज 1. पुढे जाऊया, फेज 2. प्रत्येक गोष्ट नियोजित जागी ठेवायची जिथे ठरलेली आहे, जेणेकरून ती शोधायला सोपं जाईल आपल्याला आणि पुन्हा त्याच ठिकाणी ठेवायला सुद्धा सोपं जाईल. जी वस्तू जिथे ठेवायला पाहिजे तिथेच ठेवायला पाहिजे. पुटिंग एव्हरीथिंग इन अन असाइन्ड प्लेस. सो धिस इज द सेटअप. फेज 3, सिसो. क्लिनिंग अप वर्कप्लेस अँड गिव्हिंग इट ए शाईन. स्वच्छ ठेवायचं नेहमी. परिसर जो आहे, वर्कप्लेस वगैरे, इंडस्ट्री मधला, ऑर्गनायझेशन मधला, साफसफाई, हायजीन सगळं ठेवायचं. नो एरिया शुड लेफ्ट अनक्लीन. कोणताही भाग अस्वच्छ दिसायला नको. फेज 4, सिकेज 2, स्टँडर्डायझेशन. इट मीन्स डेव्हलपिंग कॉमन मेथड्स फॉर कन्सिस्टन्सी. सगळे कॉमन मेथड्स डेव्हलप करायचे. आता एक उदाहरण पहा, एक जॉब तयार करायचा आहे आणि तो 6 लोकांना तयार करायला सांगितलं, तर मग प्रत्येक मनुष्य काय वेगवेगळ्या मेथडने तयार करेल का? तो एक स्टँडर्डाइज मेथड राहायला पाहिजे ना. टाइम सुद्धा स्टँडर्ड पाहिजे. त्याच मेथडने 6 लोकांनी तो जॉब करायला पाहिजे. जॉब एकच आहे आणि तो 6 लोकांना वेगवेगळं सांगितलं, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी करा, तर असं चालेल का की वेगवेगळ्या मेथडने काम त्यांनी तो जॉब करायचा? असं नाही चालणार. मेथड शुड बी स्टँडर्डाइज. एकच मेथड राहील आणि टाइम सुद्धा त्यांना सांगू, स्टँडर्ड टाइम देऊ, एवढ्या वेळेमध्ये तो जॉब पूर्ण करायचा. नाही तर प्रत्येक मनुष्य काय करेल, प्रत्येक वर्कर काय करेल, वेगवेगळ्या मेथडने जॉब करेल आणि कालावधी, वेळ सुद्धा त्याला बनवायला वेगवेगळा घेईल. तर असं काही चालणार. स्टँडर्डाइज पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे. फेज 5, शिटसुके, सस्टेन्स. ही लास्ट स्टेप आहे 5S ची. शिटसुके मीन्स डिसिप्लिन, शिस्त. इट denotes commitment to maintain orderliness and to practice the first 5 years as a way of life. जीवनाचा अविभाज्य अंग आहे वे ऑफ लाईफ. डिसिप्लिन, शिस्त ही प्रत्येकाने अंमलात आणायला पाहिजे. आपलं घरगुती जीवन असो किंवा सार्वजनिक, बाहेरच्या जगात जे वापरतो आपण, सार्वजनिक जीवन असो, पण शिस्त ही मनुष्याने, ह्युमन बिंगने ठेवायलाच पाहिजे. इट इज अ वे ऑफ लाईफ. जीवनाचा हा अविभाज्य अंग आहे डिसिप्लिन. हे काही बेनिफिट्स दिलेले आहे 5S चे. आता पुढे जाऊया 7 वेस्ट. आता तुम्हाला आता सांगितलं की वेस्ट हे कमीत कमी राहायला पाहिजे, मिनिमम वेस्ट राहायला पाहिजे, अन्यथा प्रॉडक्टची किंमत मार्केटमध्ये वाढेल, कस्टमर घेणार नाही, कारण स्पर्धा भयंकर आहे मार्केटमध्ये. इंडस्ट्रियल वेस्ट मे बी डिफाइंड एज रिसोर्सेस रेंडर्ड अनयुजेबल. जे वापरण्यात येत नाही, जे वेस्ट आहे त्याला वेस्ट म्हटलं जातं. ही रिसोर्सेस आहे जे अनयुजेबल आहे, वापरण्यात जे येत नाही, असे रिसोर्सेस, त्यांना वेस्ट म्हटलं जातं. तर पहिला प्रकार आहे वेस्ट फ्रॉम ओव्हर प्रोडक्शन. एक्सेस प्रोडक्शन केलंय, मागणीच नाहीये, गरज नाहीये कस्टमरला, परंतु आपण जास्तीचं उत्पादन करून ठेवलं प्रॉडक्टचं, मग त्याला गोडाऊन मध्ये ठेवायला जागा सुद्धा जास्त लागेल ना. तर एक्सेस प्रोडक्शन करायला नाही पाहिजे आणि कस्टमरची मागणी नसताना त्याच्या पूर्वीच उत्पादन करून नाही ठेवायचं. ऑल्सो प्रोड्युसिंग अर्लियर दॅन रिक्वायर्ड बाय द कस्टमर. कस्टमर मागतच नाहीये, त्याची मागणीच नाही, गरज नाहीये त्याला, परंतु आपण उत्पादन अर्लियर करून ठेवतो, तर तसंही नाही व्हायला पाहिजे, कारण ते अनयूज होत आहे ना, पडून राहते मग गोडाऊन मध्ये वगैरे, अनयुजेबल आहे ना, ते वापरण्यात येत नाही, त्याच्यामुळे वेस्ट म्हटलं जाईल त्याला, त्याचा उपयोगच केला जात नाही. पहिलेच आपण उत्पादन करून ठेवत आहे, मागणीच नाही कस्टमरची, गोडाऊन मध्ये जागा ब्लॉक होते. दुसरा प्रकार आहे वेस्ट फ्रॉम इन्व्हेंटरी.
राईट टाईप ऑफ क्वांटिटी, राईट टाईप ऑफ क्वांटिटी अँड राईट क्वालिटी, राईट क्वांटिटी ऑफ मटेरियल. रॉ मटेरियल जे घेतो ते राईट क्वांटिटीमध्ये घ्यायला पाहिजे, राईट क्वालिटीचं घ्यायला पाहिजे अँड ॲट राईट टाइम घ्यायला पाहिजे ते. परंतु असं होत नाही. आपण परचेस करताना काय करतो, एक्सेस इन्व्हेंटरी घेऊन टाकतो, जास्तीची इन्व्हेंटरी घेतो, राईट क्वांटिटीमध्ये घेतच नाही, जेवढी पाहिजे तेवढी घेतच नाही, योग्य वेळेस घेत नाही, राईट टाइमला, चुकीच्या वेळेस आपण परचेस करतो ते आणि जास्त क्वांटिटीमध्ये करतो. ते कशामुळे घडतं, पुअर प्लॅनिंग, प्लॅनिंगच नाही ना, बरोबर, पुअर प्लॅनिंग आहे, नियोजन बरोबर केलेलं नाहीये. त्याच्यामुळे याला सुद्धा वेस्ट म्हटलं जाईल. का म्हटलं जाईल, कारण ते अनयुजेबल आहे ना, वापरण्यातच येत नाहीये, एक्सेस घेऊन ठेवलेलं आहे आपण, जास्तीचं गरजच नाही इन्व्हेंटरी, प्लॅनिंग बरोबर नाही आहे, आपलं नियोजन चुकलंय, अनयुजेबल आहे ते, वापरण्यात येत नाही जास्त विकत घेतल्यामुळे. नंबर 3, वेस्ट फ्रॉम ट्रान्सपोर्ट. आता रिसोर्सेस काय असतात, मेन मटेरियल, मशिनरी, हे जे काही असेल हे ट्रान्सपोर्टमध्ये अनयुजेबल असतात. ट्रान्सपोर्ट करताना, वाहतूक करताना त्यांचा वापर करण्यात येतो का, ट्रकमध्ये असताना, रेल्वेमध्ये असताना नाही केला जात ना त्याचा उपयोग, तसंच पडून राहतं की नाही अनयुजेबल. त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टमध्ये जास्त ट्रान्सपोर्टेशन व्हायला नको, कारण अनयुजेबल असतात ते, त्यापासून उत्पादन करता येत नाही आपल्याला. ट्रकमध्ये पडू नये, रेल्वेमधून वाहतूक होत आहे, तर वाहतूक सुद्धा कमी व्हायला पाहिजे. अननेसेसरी मुवमेंट ऑफ मेन अँड मटेरियल ड्यू टू इनकरेक्ट लेआउट इज वेस्ट ऑफ ट्रान्सपोर्ट. चौथा वेस्टचा प्रकार आहे प्रोसेसिंग. अनावश्यक काही प्रोसेसेस करण्यात येतात, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, त्याच्यात रिसोर्सेस गुंतून पडतात ना, मेन मटेरियल, मशिनरी आणि मनी, यांचा उगीच खर्च करण्यात येतो, त्यांना जुंपण्यात येतं लोकांना कामात, जेव्हा की त्या प्रोसेसेस ज्या आहे, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस अनावश्यक आहे, अननेसेसरी आहे, अनवॉन्टेड आहे, तर याच्यामुळे ते लोक काहीतरी गुंतून पडतात त्याच्यात. नंबर 5, वेस्ट फ्रॉम मोशन. नॉन प्रोडक्टिव्ह मुवमेंट्स आहे वर्करच्या, आवश्यकताच नाही मुवमेंटला, शरीराला जेवढी गरज आहे तेवढीच हालचाल व्हायला पाहिजे ना बॉडीची. इट इज अ वेस्ट ऑफ मोशन. थकवा जास्त येईल ना, जास्त मोशन केलं तर, गरज तर नाहीये. जे काम दिलेलं आहे, असाइन केलेलं आहे वर्करला, जॉब बनवायचं आहे, प्रॉडक्ट बनवायचं आहे, तर त्याला सायंटिफिक पद्धतीने आपण काय करू, मोशन स्टडी म्हणतात त्याला, ठीक आहे, काय म्हणतात त्याला, सायंटिफिक मेथड आहे मोशन स्टडी. तर जेवढी हालचाल करायला पाहिजे बॉडीने तेवढीच करायला पाहिजे, अन्यथा ती वेस्ट म्हणून गणण्यात येईल. नंबर 6, वेस्ट फ्रॉम वेटिंग. This waste occurs when worker or machine remains idle for the want of work, tools, goods, etc. मशीन काय असते किंवा वर्कर आयडल असतो, कामच नसतं त्याच्याकडे, कारण त्याला टूल्स मिळत नाही, गुड्स मिळत नाही, रॉ मटेरियल वगैरे जे काही असेल, आणि त्याच्यामुळे तो वर्कर नाहक बसून असतो, मशीन बंद असते, त्याच्यामुळे वेटिंग, प्रतीक्षा केल्या जाते, आणि हे बॉटलनेक आहे, वेस्ट धरल्या जाईल याला. नंबर 7, वेस्ट फ्रॉम डिफेक्टिव्ह प्रोडक्ट्स. आता डिफेक्टिव्ह प्रोडक्ट्स आर नॉट एक्सेप्टेड ॲट एनी स्टेज. डिफेक्टिव्ह प्रोडक्ट्स असतात ते मार्केटमध्ये पाठवले जात नाही, नाही तर आपल्या ऑर्गनायझेशनची बदनामी होईल ना. प्रॉडक्ट डिफेक्टिव्ह आहे, कस्टमरला ते आवडणार नाही, तो कष्टाचा पैसा त्याच्यात गुंतवणार नाही आपला, त्याच्यामुळे काय होईल, डिफेक्टिव्ह प्रॉडक्ट रिजेक्शन होईल एकतर कंपनीमध्ये आपले, किंवा रिवर्क, त्याच्यावर पुन्हा काम करण्यात येईल, त्याला डिफेक्ट दूर करण्यात येईल. पण याच्यात पुन्हा वेस्टेजेस होतील ना, वेळ जाईल ना, रिसोर्सेस जातील ना याच्यात, मेन मटेरियल, मशिनरी, रिवर्क म्हटलं की हे आलंच सगळं, तर हे डिफेक्टिव्ह प्रॉडक्ट्स मध्ये सुद्धा वेस्ट होतं. तर इथे 7 नंबर मध्ये थोडं स्पेलिंग हे चुकलेलं आहे, थोडं वेट झालेलं आहे, पहा लक्ष द्या, तिथे वेस्ट करून घ्या, ठीक आहे, अनावधानाने झालेली चूक आहे ती. नंबर 7 तिथे वेस्ट करून घ्या, WAST. आणि डिफेक्टिव्ह प्रोडक्ट्स मध्ये काय होईल, प्रॉडक्ट चेकिंग करताना इन्स्पेक्शनचं काम करावं लागतं ना, प्रॉडक्ट डिफेक्टिव्ह नसतील ते इन्स्पेक्शन करायची गरजच नाही, त्याच्यात रिसोर्सेस गुंतवायची गरजच नाही, मेन मटेरियल, मशिनरी, मनी.
इन्स्पेक्शनचं कामच नको पडायला, डिफेक्टिव्ह प्रॉडक्ट्स बनायलाच नाही पाहिजे, अन्यथा इन्स्पेक्शन मध्ये बरंच रिसोर्सेस गुंतून पडतील. तर ते नंबर 7 मध्ये फक्त तेवढं करेक्शन करून घ्या तुम्ही, वेट झालेलं आहे तर तिथे वेस्ट करून घ्या. नेक्स्ट कॅनबॅन. कॅनबॅन इज अ मेथड ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. आता ही एक टेक्निक आहे, मेथड आहे इन्व्हेंटरी कंट्रोलची. ओरिजिनली डेव्हलप्ड इन जापानीज ऑटोमोबाईल फॅक्टरीज. कॅनबॅन हा कुठे डेव्हलप झालेला आहे? जापानीज ऑटोमोबाईल फॅक्टरीज मध्ये. लक्ष द्या, कुठे झालेला आहे? जापानीज ऑटोमोबाईल फॅक्टरी. कॅनबॅनचा अर्थ काय होतो? मागणी जेवढी असेल तेवढंच काम करायचं. कस्टमरची जेवढी गरज आहे, मागणी आहे, तेवढंच काम करायचं. मागणी जास्त असेल तर प्रोडक्शन वाढवायचा, मागणी कमी असेल तर प्रोडक्शन कमी करायचं. ठीक आहे. कॅनबॅनचा अर्थ आला लक्षात? मागणी जेवढी असेल कस्टमरची तेवढंच उत्पादन करायचं. मागणी जास्त आहे तर उत्पादन जास्त, मागणी कमी असेल तर ताबडतोब काय करायचं? उत्पादन कमी करून घ्यायचं. कॅनबॅनचे दोन प्रकार आहे, प्रोडक्शन कॅनबॅन अँड ट्रान्सपोर्ट कॅनबॅन. There are two types of Kanban: a productive Kanban, P Kanban, and transport Kanban. तर हे दोन प्रकार झाले, P Kanban आणि T Kanban. पुढे नवीन टेक्निक आहे SCM. इट इज ऑल्सो कॉल्ड एज सप्लाय चेन मॅनेजमेंट. सप्लाय चेन मॅनेजमेंटचा अर्थ काय होतो? स्टार्टिंग फ्रॉम परचेस, खरेदी करताना पासून रॉ मटेरियलची खरेदी करतो सुरुवातीला आपण प्रोडक्शन तयार करण्यासाठी. स्टार्टिंग फ्रॉम परचेस ऑफ रॉ मटेरियल टू फिनिश प्रोडक्ट. शेवटचा घटक काय? उत्पादन, प्रोडक्ट, फिनिश प्रोडक्ट. पहिले रॉ मटेरियलची खरेदी, परचेस करतो आणि मग त्याच्यावर डिफरंट ऑपरेशन्स वगैरे जे काही आहे प्रोसेसेस, डिफरंट ऑपरेशन्स करून फिनिश प्रोडक्ट मार्केटमध्ये जायला तयार होतो. तर स्टार्टिंग फ्रॉम परचेस ऑफ रॉ मटेरियल टू फिनिश प्रोडक्ट एव्हरीथिंग इज मॅनेज. इट इज कॉल्ड एज सप्लाय चेन मॅनेजमेंट. प्रत्येक ठिकाणी लक्ष देण्यात येतं. एक्झाम्पल्स ऑफ सप्लाय चेन ऍक्टिव्हिटीज इन्क्लूड फार्मिंग, रिफायनिंग, डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग, पॅकेजिंग अँड ट्रान्सपोर्टेशन. काही उदाहरणं दिलेली आहे याच्यात. काही ऑब्जेक्टिव्ह दिलेले याच्यात SCM चे, सप्लाय चेन मॅनेजमेंटचे. SCM स्ट्रॅटेजीज. काही स्ट्रॅटेजीज दिलेले आहे. स्टार्ट विथ स्ट्रॅटेजी बट बी प्रॅक्टिकल. स्ट्रॅटेजी अडॉप्ट करा परंतु प्रॅक्टिकल राहा. Manage the entire supply chain with a focus on the customer. Get on the CEO's agenda. Control trade-offs between cost and service. Ensure that key stakeholders communicate. Be smart about customization. Understand the value and risk of technology. Adapt to changing business realities. Outsourcing in supply chain management. Outsourcing the supply chain management helps in minimizing overall cost, focus on its core competencies, meet customer demands more effectively, and avail greater flexibility in maintaining and operating its supply chain. आउटसोर्सिंगचा अर्थ आला ना लक्षात? आपण चायनाचे प्रोडक्ट विकत घेतो आहे की नाही, स्वस्तात मिळतात. आपल्या देशात जे उत्पादन होतं स्वदेशी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आपण, आउटसोर्सिंग करतो आहे की नाही आपण. कमी किमतीत मिळतात ना, क्वालिटी कशी असेल चालेल आपल्याला यूज अँड थ्रो. आणि चायना स्वतःही गॅरंटी घेत नाही त्यांच्या प्रॉडक्टच्या क्वालिटीची. तर जास्तीत जास्त बाहेरून काय माल जो येतो आपल्याला, प्रॉडक्ट जे येतात चायना मेड असतात. आउटसोर्सिंग. तर इथे टाइप्स ऑफ आउटसोर्सिंग दिलेले आहे आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ आउटसोर्सिंग दिलेले आहे. पुढचा टेक्निक आहे theory of constraint. It is also called as POC. The theory of constraint is a methodology for identifying the most important limiting factor, that means constraint, that stands in the way of achieving a goal
and then systematically improving the constraint until it is no longer the limiting factor. इम्प्रूव्ह करायचं, जे गोल उद्दिष्ट, जे लक्ष्य आहे आपल्याला प्राप्त करायचंय, गोल प्राप्त करायचंय, तर त्याच्यात काही अडथळे येत आहे, कन्स्ट्रेंट्स येत आहे, तर तो कन्स्ट्रेंट दूर करायचा आपल्याला, इम्प्रूव्ह करायचा आहे. त्याच्यामुळे अडथळे येत आहे, आपल्याला गोल साध्य करता येत नाही, लक्ष्य प्राप्ती करता येत नाही, टार्गेट अचीव्ह करता येत नाहीये, तर काही अडथळे येतील आपल्याला, ऑब्स्टेकल्स येतील, कन्स्ट्रेंट्स येतील, तर वी हॅव टू इम्प्रूव्ह इट until it is no longer the limiting factor. इथे टिपिकल थेरी ऑफ कन्स्ट्रेंट्स एक्झाम्पल्स वुड इन्क्लूड. आता इथे टिपिकल थ्रोवी शब्द आलेला, चूक झाली या नावाने, थ्रोवी नाही आहे, ते थेरी आहे. टिपिकल थेरी ऑफ कन्स्ट्रेंट्स, लक्ष द्या, दिसतंय तुम्हाला, लक्ष द्या, टिपिकल थ्रोवी शब्द नाही आहे, थेरी आहे. अनावधानाने झालेली एक किरकोळ चूक आहे. टिपिकल थेरी आहे, टिपिकल थेरी ऑफ कन्स्ट्रेंट्स, आणि त्याचे एक्झाम्पल्स खालती दिलेले. तर थ्रोवीच्या तिथे थेरी करून टाका तुम्ही, टिपिकल थेरी ऑफ कन्स्ट्रेंट्स. फोकसिंग प्रोसेस इन द टीओसी, 5 पायऱ्या दिलेल्या, 5 स्टेप्स दिलेले. थेरी ऑफ कन्स्ट्रेंट वरती कसं फोकस करायचं आपण, दीज आर द 5 स्टेप्स. आणि परफॉर्मन्स मेजर कसं करायचं, तर ते मेजर करावं लागेल ना, परफॉर्मन्स कसा मिळतो, तर त्याचे सुद्धा 5 पॉईंट दिलेले. इनपुट मेजर करायचं, आउटपुट मेजर करायचं, इफिशियन्सी मेजर करायची, क्वालिटी मेजर करायची, आणि आउटकम मेजर करायचं. परफॉर्मन्स मोजायसाठी हे 5 पॉईंट दिलेले. अजून बिझनेस प्रोसेस re-engineering, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज BPR. याचा अर्थ काय होतो थोडक्यात, म्हणजे मराठीमध्ये सांगतो. बीपीआरचा अर्थ अकार्यक्षम प्रोसेस ज्या असतात, ज्या काही कामाच्याच नाहीये, निरुपयोगी आहे काही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, त्यांना सरळ इलिमिनेट करून टाका, बाजूला करून टाका, त्याचे रिसोर्सेस वाया जात आहे आपले. अकार्यक्षम जे आहे, इनइफिशियंट, त्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसला बायपास करून टाका तुम्ही, सरळ इलिमिनेट करा त्यांना. इलिमिनेट करायचं नसेल तुम्हाला, तर मग त्याच्यात काही बदल तरी करा, त्याच्यात पॉझिटिव्ह काय इम्प्रुव्हमेंट्स करा त्याच्यात काहीतरी. 2 मार्ग आहे तुम्हाला. अकार्यक्षम मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस ज्या आहेत त्यांना वगळून टाका, एकदम इलिमिनेट करा, बायपास करा त्यांना, इलिमिनेटच काढूनच टाका त्यांना. त्याच्यात रिसोर्सेस वाया चालले आपले, प्रॉडक्टची किंमत वाढेल अन्यथा मार्केटमध्ये. तसं नसेल करा, इलिमिनेट करायचं नसेल तुम्हाला, बघायचं नसेल, तर मग ज्या प्रोसेसेस आहेत, अकार्यक्षम प्रोसेसेस ज्या चांगल्या नाहीये, ज्याच्यात प्रॉब्लेम्स आहे, त्याच्यात तुम्ही इम्प्रुव्हमेंट करा, काहीतरी बदल करा. सो इट इज कॉल्ड एज बिझनेस प्रोसेस री-इंजिनिअरिंग, बीपीआर. बीपीआरच्या काही स्टेप्स दिलेले खालती. तर थोडक्यात पुन्हा सांगतो, सर्वच ज्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस आहेत बीपीआर मध्ये, त्यांना रिडिझाईन करायची आवश्यकता नाहीये. ठराविक प्रोसेस ज्या आहेत त्यांनाच रिडिझाईन करावं लागेल आपल्याला. सर्व मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस ज्या आहेत त्यांना रिडिझाईन करायची आवश्यकता नाहीये. ठराविक ज्या प्रोसेसेस आहेत त्यांनाच रिडिझाईन करायचं आहे आपल्याला. तर बीपीआरच्या स्टेप्स दिलेल्या खालती. बीपीआर एक्झाम्पल्स दिलेले. कंपनी सेलिंग कमेमोरेटिव्ह कार्ड्स. कमेमोरेटिव्ह कार्ड्स मीन्स, कमेमोरेटिव्हचा अर्थ होतो स्मरणार्थ. एक कंपनी आहे आणि ती काय करते, कमेमोरेटिव्ह कार्ड्स ची विक्री करते, सेल करते एक कंपनी. कमेमोरेटिव्ह मीन्स स्मरणार्थ. तर ते कशाचे कार्ड विक्री करते कंपनी, क्रिसमस कार्ड्स आहे, अॅनिव्हर्सरी कार्ड्स आहे, कमेमोरेटिव्ह कार्ड्स आहे, एक्सेट्रा. तर याच्यात या कंपनीने काय करायचं, सतत स्टॉक काय करायचा, नवीन आणत जायचा, आणि डिझाईन काय करायचं, कम्युनिटी कार्डचं नेहमी बदलत राहायचं, चेंजिंग द डिझाईन ऑफ द कार्ड्स, नेहमी कॉन्स्टंटली बदलत राहायचे डिझाईन.
त्याच्यामुळेच याला नाव पडलंय बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग. तर कमोमेरेटिव्हचा शब्द अर्थ आला लक्षात, स्मरणार्थ. कंपनीने काय करायचं, क्रिसमस अॅनिव्हर्सरी कम्युनिटी कार्ड्स नेहमी बदलत राहायचे, नवीन नवीन आणत राहायचे आणि डिझाईन सुद्धा त्याच्यात चेंज करत राहायचं. पुढे मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग, इट इज कॉल्ड एज MRP. हे कॉम्प्युटर बेस्ड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम आहे, डिझाइन टू इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी फॉर बिझनेसेस. सायंटिफिक प्लॅनिंग करण्यात येते, याच्यात नियोजन वगैरे जे करण्यात येतं, इट इज अ सायंटिफिक मॅनेजमेंट. इट इज अ कॉम्प्युटर बेस्ड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम डिझाइन टू इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी फॉर बिझनेस. ऑब्जेक्टिव्ह दिलेले MRPचे आणि बेनिफिट्स ऑफ MRP दिलेले. तो इट इज अ सायंटिफिक प्लॅनिंग. प्लॅनिंग मीन्स थिंकिंग बिफोर डुईंग. नियोजन जे करायचं ते सायंटिफिक पद्धतीने करायचं, अशास्त्रीय पद्धतीने नियोजन करायचं नाही. पुढे जाऊया. मॅन्युफॅक्चरिंग रिसोर्स प्लॅनिंग, याला म्हणतात MRP2. हे ऍडव्हान्स सॉफ्टवेअर आहे. हे काय MRP2, इट इज ऍडव्हान्स सॉफ्टवेअर. कशापेक्षा ऍडव्हान्स आहे, MRP पेक्षा. MRP पेक्षा अद्यावत सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामुळे याला नाव दिलंय MRP2. मॅन्युफॅक्चरिंग रिसोर्स प्लॅनिंग MRP2. ते हे ऍडव्हान्स सॉफ्टवेअर आहे MRP पेक्षा, आणि याच्यामध्ये काय जास्तीचा डाटा वापरण्यात येतो. MRP2 provides help for coordinating the efforts of manufacturing. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कामी येते सॉफ्टवेअर, फायनान्स मध्ये येतं, मार्केटिंग मध्ये येतं, इंजिनिअरिंग मध्ये येतं, पर्सनल डिपार्टमेंट्स मध्ये सुद्धा कामी येतं. आणि याचा फायदा काय MRP2 चा, इट गिव्स कंपनीज ए रिअलिस्टिक व्ह्यू ऑफ देअर ऑपरेटिंग कॅपेबिलिटीज. थोडक्यात म्हणजे MRP1 पेक्षा हा जास्तीचा डाटा वापरतो MRP2, आणि हे त्याच्यापेक्षा जास्त ऍडव्हान्स सॉफ्टवेअर आहे MRP पेक्षा, त्याच्यामुळे याला MRP2 नाव दिलं. पुढे जाऊया आपण. एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, इट इज ऑल्सो कॉल्ड एज ERP. हे सुद्धा ऍडव्हान्स सॉफ्टवेअर आहे, इट इज मोर ऍडव्हान्स सॉफ्टवेअर. The different ERP software applications available are SAP, BAN, JD Edwards, PeopleSoft, Tally ERP, etc. So it is the most and more advanced software. It is called as enterprise resource planning. आता शेवटचा भाग पाहूया आपण, ऍडव्हान्टेजेस ऑफ ERP. तर याच्यात ERP चे ऍडव्हान्टेजेस दिलेले आहेत. जसं सेंट्रलाइज डाटा स्टोरेज आहे, ERP systems are very much secure systems, a unified and single reporting system, globally dispersed enterprise companies have major benefit of ERP. आता जगामध्ये काही कंपनीज असतात डिस्पर्स असतात, ते डिस्पर्स म्हणजे स्कॅटर्ड, विखुरलेले असतात जगामध्ये ग्लोबली. तर या कंपन्यांना जास्त फायदा होतो ERPचा. ग्लोबली डिस्पर्स असतात, ते विखुरलेले स्कॅटर्ड असतात. तर असे 11 ऍडव्हान्टेजेस दिलेले ERPचे. इथे आपला हा टॉपिक युनिट नंबर 5 संपतोय. थँक यू व्हेरी मच.